हाय फ्रेंड्स, स्वरांजली रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण वांग्याची भाजी पाहणार आहोत। वांग मसाला बाहेर लग्नाच्या पंक्तीत जसा वांग मसाला मिळतो त्याच प्रकारे आज आपण करणार आहोत। त्यासाठी हे वाटण तयार करूया। इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत, ते उभे चिरून घ्या। थोडेसे खोबरे, आले, कोथिंबीर आणि लसूण घेतलेला आहे। खोबरं थोडंसं तेलामध्ये परतून घ्या, थोडेसे लालसर होईपर्यंत परतून घ्या। आता हे काढून घ्या। पुन्हा त्याच तेलामध्ये कांदाही छान लालसर होईपर्यंत परतून घ्या। कांदाही छान लालसर होईपर्यंत परतला की हे काढून घ्या। वाटण थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये हे वाटण छान वाटून घ्या। आता त्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट, थोडासा मी इथे घरचा मसाला टाकलेला आहे, मिरची पावडर, हळद, चवीनुसार मीठ आणि थोडासा मटन मसालाही टाकलेला आहे। मटन मसाला टाकल्यामुळे याची टेस्ट खूप छान येते, त्यामुळे हे आवर्जून तुम्ही टाका। आता हे सगळं मिक्स करून घ्या आणि छान असं वांग्यांमध्ये हा मसाला भरून घ्या। ही अशा प्रकारची मी वांगी घेतलेली आहेत, बाजारात ही सहज मिळतात। अशा प्रकारची ही वांगी खूप टेस्टी असतात आणि चवदारही लागतात। आता हे सगळा मसाला या वांग्यांमध्ये भरून घ्या। आता हा मसाला सगळ्या वांग्यांमध्ये भरून झालेला आहे। आता पुन्हा त्याच कढईमध्ये थोडेसे तेल मी जास्त टाकलेले आहे, त्यामध्ये जिरी मोहरीची फोडणी करा आणि ही भरलेली वांगी यात छान परतून घ्या। वांग तेलात छान परतून घ्या। इथे थोडेसे जास्त परतले की वांग पुढे शिजायला जास्त वेळ लागत नाही। इथे छान खरपूस होईपर्यंत आपण ही वांगी आता तळून घेऊया। छान इथे भाजून घ्या, म्हणजे वांग लगेच शिजते। तसंही वांग शिजायला जास्त वेळ लागत नाही, अगदी 5 ते 10 मिनिटात जास्तीत जास्त वांग शिजून तयार होतं। आता राहिलेले वाटणही यात टाकून छान परतून घ्या। तुमच्या आवडीने थोडेसे पाणी घाला, कमी जास्त तुम्ही करू शकता, पण वांग मसाला म्हटले की थोडीशी ही भाजी घट्टच असते, त्यामुळे पाणी जास्तही घालू नका। हे पहा, आता इथे थोडेसे पाणी टाकून मी याला 5 ते 10 मिनिटं शिजण्यासाठी ठेवून द्या। अगदी 10 मिनिटात ही भाजी शिजून तयार होते। आता इथे आपली ही वांग्याची भाजी शिजून तयार झालेली आहे। आणि हो, कशी वाटली माझी रेसिपी ही नक्की मला कमेंट करून सांगा। आणि हो, सबस्क्राईब करायचं विसरू नका। आता इथे आपली ही वांग्याची भाजी तयार आहे। चला तर मग घ्या पटकन, गरम गरम भाकरीबरोबर खायला किंवा चपातीबरोबर अगदी टेस्टी लागते आणि झटपट होते। कशी झाली ही मला नक्की कळवा। बाय।